सांगणार आहे केसांचं आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बऱ्याच ताईंचं केसांच्या समस्या आहेत, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत। मी असं हे मला आयुर्वेदिक तेल सांगणार आहे की ते लहान मुलं पण वापरू शकतात, मोठ्या ताई, मोठे दादा, कितीही वयाने मोठे असू द्या, लहान असू द्या, ते हे तेल वापरू शकतात, त्यांना कोणताही साईड इफेक्ट होणार नाही। तर मैत्रिणींनो, हे आयुर्वेदिक तेल आहे आणि ते कसं बनवायचं मी सांगणार आहे। तर कसं होतं मैत्रिणींनो, आपले केस सतत गळतात किंवा पांढरे होतात, हे तेल जर तुम्ही आठवड्यातून 2दा लावलं ना तर तुमचे केस गळायचे थांबणार आहेत आणि तुमचे केस मुळापासून काळे होणार आहेत। हे आयुर्वेदिक तेल आहे मैत्रिणींनो। फार पूर्वीचा काळ होता ना, त्यावेळेस वैद्य बुवा वगैरे असायचे बघा, डॉक्टर नसायचे, त्यावेळेस ते असे नैसर्गिक बुटीपासूनच औषधं बनवायचे आणि बघा त्याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नव्हता। आता मी तेच तुम्हाला आयुर्वेदिक जे काही वनस्पती आहेत त्याच्यापासून मी तुम्हाला तेल बनवायला सांगणार आहे। तर हे तेल तुम्ही एक 4 दिवसातून एकदा लावायचं आणि लगेचच धुवायचं नाही मैत्रिणींनो। एक तेल हे 4 दिवस तर आपल्या डोक्यामध्ये मुरलं पाहिजे। आपण काय करतो, रात्री लावतो आणि सकाळी धुतो, मग त्याचं काहीच आपल्याला फायदा होत नाही, सगळं तेल धुवून जातं। म्हणून निदान एक 4 दिवस तर लावून नंतर तुम्ही धुवा, आठवड्यातून 2दा तरी हे तेल तुम्ही लावा, तुम्हाला रिझल्ट 100 नाही तर 101% मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट मी सांगणार आहे की खाण्यापिण्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। एक म्हणजे रोज आपण एक 2-3 तर बदाम खाल्ले पाहिजेत, एक अर्धा पेला तरी आपण दूध पिलं पाहिजे। आता काही ताईंना दूध आवडत नाही, त्यांनी शिरा करतात, त्या शिरामध्ये दूध घाला किंवा कणिक मळताना कणकीमध्ये दूध घाला किंवा मसाले दूध करून प्या किंवा ज्यूस करून प्या। अशा पद्धतीने दूध थोडं का होईना आपल्या शरीरात गेलं पाहिजे, कारण दुधामध्ये कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम कमी झालं की केस गळतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पालेभाज्या खाल्ले पाहिजेत आणि टमॅटो आपल्याला जेवताना असला पाहिजे, तोंडी लावायला काकडी असली पाहिजे, बीट असलं पाहिजे, कांदा असलं पाहिजे, याच्यामुळे सुद्धा आपले केस गळायचे थांबणार आहेत। आपण खाण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि हे तेल पण वापरलं पाहिजे। हे दोन्ही जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुमचा एकही केस गळणार नाही, केस मजबूत होतील, लांब सडक होतील, जाड होतील आणि काळे राहतील, पांढरे होणार नाही। हा उपाय तुम्ही नक्की करा, कारण भरपूर केस असले तरच आपल्याला हेअरस्टाईल वगैरे करता येते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घरगुती तेल कसं बनवायचं तर नमस्कार मैत्रिणींनो, तर बघू शकता आज आपण आयुर्वेदिक केसांसाठी तेल बनवणार आहोत। बघा त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य सांगते। आपल्याला घ्यायचे तेवढ्या मेथ्या, अशा पद्धतीने मेथ्या घेतलेल्या आहेत आणि आता मी घेतलेलं आहे ते ही शेवग्याची पानं। ताजच घ्या मैत्रिणींनो, वाळलेलं वगैरे घेऊ नका, ते वाळलं की त्याचं सत्व निघून जातं, मग आपलं आयुर्वेदिक तेल होत नाही आणि त्याचा फरक जाणवत नाही। त्यासाठी सर्व काही आपल्याला ताजच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कडुलिंबाची पानं घ्यायचे, इथे घेतलेलं आहे कढीपत्त्याची पानं आणि हे आहे जास्वंदीच्या झाडांच्या फुलाची पानं। तुम्ही जास्वंदीची फुलं पण घेऊ शकता आणि पानामध्ये सुद्धा खूप त्याचा फायदा आहे। आता इथे मी पानं घेतलेली आहेत, पानं सुद्धा घेऊ शकता, फुलं पण घेऊ शकता। तर आता मी पानं घेतलेले आहेत 5-6 आणि हे घेतलेलं आहे आपण आपलं हे आवळा सुपारी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर आवळा पावडर नसेल तर तुम्ही आवळा सुपारी आणू शकता, कारण आवळे कसे सीझनमध्येच मिळतात मैत्रिणींनो, एरवी तर मिळत नाही। म्हणून आता मी इथे आवळा सुपारी मी करून ठेवली होती सीझनमध्ये, आता ती आवळा घ्यायची आपल्याला एक 10-12 तर तुम्ही आवळा सुपारी घ्या, नसेल तर तुम्ही बाजारातून पावडर सुद्धा आणू शकता, आवळा पावडर। अशा पद्धतीने बघा आपल्याला काय काय लागणार आहे, शेवग्याची पानं, जास्वंदीच्या फुलांची पानं, कढीपत्ता एवढा, मेथ्या, कडुलिंब आणि आवळा सुपारी, हे सगळं आपल्याला मिश्रण आता या मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे। पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते, चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला काय करायचंय, मेथी अगोदर बारीक करून घ्यायचंय। चला मी करून दाखवते तुम्हाला। आणि अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यावर हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मेथ्या आता बारीक करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो बघा, येथे वाटीमध्ये मी मेथ्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता अशा पद्धतीने आपल्याला बाकीचंही सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता इथे सर्व ताटलीमध्ये जे घेतलेलं आहे साहित्य, ते आपल्याला एकत्रच आता मिक्सरच्या भांड्यामधून मैत्रिणींनो बारीक करून घ्यायचं आहे। तर चला आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते।
बघा आता ताटलीतलं मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला बारीक करायचं आहे. मैत्रिणींनो काय होतं माहिती आहे का, हे सगळं तुम्ही बारीक करून घ्या, तुकडे तुकडे करू नका, तर आपल्या तेलामध्ये ह्याचा अर्क उतरणार नाही. अशा पद्धतीने बारीकच करून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं आहे, लई घालू नका. मिश्रण तयार होण्यासाठी जरासं घालून घ्यायचं आहे. आता मी हे मिश्रण बारीक करून दाखवते. तर बघू शकता हे मिश्रण आता आपण मैत्रिणींनो सर्व बारीक केलेलं आहे. हे अगोदर आपण मेथ्या बारीक केलेल्या आहेत. आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे खोबरेल तेल 1 वाटी भरून. आणि एक भांड्यामध्ये खोबरेल तेल आधी तुम्ही उकळत ठेवा आणि नंतर हे मिश्रण आपल्याला हे दोन्ही मिश्रण आपल्याला खोबरेल तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला तेल उकळत ठेवायचं आहे. मैत्रिणींनो आपलं तेल पूर्णपणे हिरवंगार झाल्यानंतर आपल्याला ते काढायचं आहे. आणि गार झाल्यानंतर आपल्याला गाळणीने गाळायचं आहे. तर चला पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता मैत्रिणींनो आता हे जे मेथ्याचे दाणे आणि पीठ होतं आणि बाकीचं जे पाला होता त्याचं मिश्रण आता मी एकत्र करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. तर बघू शकता आता हाताच्या साह्याने मी सर्व मिक्सरमधनं हे साहित्य काढलेलं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जे उकळतं तेल ठेवणार आहे आपण खोबरेल तेल, त्याच्यामध्ये हे आता आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. तर चला आता दाखवते मी. तर मैत्रिणींनो बघू शकता आता इथे मी घेतलेलं आहे खोबरेलचं तेल. तर आता आपल्याला हे खोबरेल तेल उकळत ठेवायचं आहे गॅसवर. आणि पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो प्रोसेसनुसार मी सगळं तुम्हाला सांगत आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही असं सगळी प्रोसेस करा. आणि आता पुन्हा तुम्हाला काय करायचं ते मी सांगते. तर बघू शकता मैत्रिणींनो गॅस चालू केलेला आहे. आपण तेल येथे वाटीभरून घातून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे तेलाला उकळी आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो बघा आता आपलं तेलाला उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते आता आपल्याला पूर्णपणे घालून घ्यायचं आहे. आता एक 10 मिनिटं तर मैत्रिणींनो हे आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. लगेच काढू नका, नाहीतर आपल्या तेलामध्ये त्याचा अर्क उतरणार नाही. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका तर कळणार आहे. बघा पूर्णपणे आपल्याला आता एकसारखं हलवत घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं तर तुम्ही असं हलवत ठेवा. पूर्णपणे आपल्या तेलाचा कलर बदलणार आहे आता. तर बघू शकता मैत्रिणींनो आता मी गॅसवरून काढलेला आहे. आता हे तेल पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गरम गरम गाळून घेऊ नका, थोडा वेळ थांबा. आणि पूर्णपणे बघा आपलं तेल हिरवंगार झालेलं आहे. आणि या तेलाला वर्षानुवर्ष मैत्रिणींनो काय होत नाही, तुम्ही किती पण करून ठेवा. आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही वापरू शकतो. यामध्ये केमिकलचा वापर केलेला नाही. 100% गॅरंटी देऊन सांगते. या तेलामुळे तुमचे केस वाढणार आहेत, काळे होणार आहेत, मजबूत होणार आहेत, लांब सडक होणार आहेत. तर तुम्ही हे तेल नक्की वापरून बघा मैत्रिणींनो. तर आता गार झाल्यानंतर मी तुम्हाला गाळून पण दाखवते. तर बघू शकता मैत्रिणींनो आता पूर्णपणे मी तेल गाळून घेतलेलं आहे. आणि आता काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. पूर्णपणे मी तेल ह्याच्यामध्ये गाळलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गार झाल्यावर गाळणीच्या साह्याने किंवा कॉटनच्या कपड्याने तेल तुम्ही गाळून घेऊ शकता. तर बघा आपलं तेल किती हिरवंगार छान आणि सुंदर झालेलं आहे. व्यवस्थित असं गाळून घ्या. तर बघू शकता आपलं तेल किती हिरवंगार झालेलं आहे मैत्रिणींनो. आणि हे तेल तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि रोज आठवड्यातून 2दा तरी मैत्रिणींनो नक्की लावा. आदल्या दिवशी लावून लगेच दुसऱ्या दिवशी धुवू नका, त्याचा काहीच परिणाम तुम्हाला दिसणार नाही. कारण डोक्यामध्ये केसामध्ये तेल मुरणं फार गरजेचं आहे. बघू शकता ज्यावेळेस आपण झाडाला पाणी घालतो तर झाड लगेच उगवतं का, थोड्या दिवसांनी उगवतं. तसं तुम्ही तेल लावल्यानंतर थोडं दिवस राहू द्या आणि नंतर मग त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर तेल हे राहतं, ह्याला काहीही होत नाही. तर तुम्ही 6 महिन्याचं किंवा वर्षाचं असं तेल करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा उपाय नक्की करा मैत्रिणींनो. केस लांब सडक होतील, मजबूत होतील, जाड होतील, काळेभोर होतील आणि केस तुमचे कधीच गळणार नाहीत. तर आपण भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.